नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. मी एक कुटुंबवत्सल माणूस आहे. माझ्या कुटुंबासाठी मी मोठी किंमत मोजली आहे. पुढेही मोजण्याची वेळ आली तरीही मोजणार आहे. आणि कुटुंब सोडलं तर मला फारशी कुठे भीती वाटत नाही. कुटुंबाच्या बाबतीत मात्र मी खूप घाबरट आहे, भित्र आहे. कुटुंबाचं भलं व्हावं त्यासाठी मी सतत झटत असतो. आणि याच भीतीपोटी, याच कुटुंबाच्या प्रेमापोटी माझ्याकडे खूप माहिती असूनही मी आपल्या या राज्यातल्या बुवाबाजींवर तुटून पडत नाही. 4-2 बुवा हा विषय महाराष्ट्राचा नाही. आपल्या या संपूर्ण राज्यात कानाकोपऱ्यात थेट सिंधुदुर्गपासून तर गडचिरोलीपर्यंत चौफेर प्रत्येक जिल्ह्यात छोट्या मोठ्या बुवाबाजीचं अमाप पीक आहे. आलेल्या भक्तांच्या एकंदर मानसिकतेचा गैरफायदा घेणे, त्यांना लुटणे, शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या लुटणे, त्यांचं खच्चीकरण करणे हा 95% बुवा महाराजांचा खरात पद्धतीच्या फसव्या गुरूंचा एकमेव धंदा आहे, धंदा असतो. त्यामुळे तुम्हा साऱ्यांना विनंती आहे की आपल्या हिंदू देवदेवतांचं पूजन करा, त्यांचं चिंतन करा, त्यांच्या नावानं जप करा, रामरक्षा म्हणा किंवा हनुमान चालीसा म्हणा, जे धर्मग्रंथ आहेत ते वाचा, गणपती स्तोत्र म्हणा, गणपतीची पूजा करा. पण आपले देवदेवता सोडून आणि 4-2 जे चांगल्या पद्धतीचे बुवा महाराज आहेत किंवा होते, वाटल्यास त्यांचं उपासना सोडून इतर कुठल्याही भानगडीत पडू नका. मग तो नाणीचा नरेंद्र असेल, मुंबईतला अनिरुद्ध असेल, किंवा तो आत्महत्या केलेला भय्यू महाराज असेल, हा इकडे अशोक खरात असेल, आणि त्या पद्धतीचे असे कितीतरी, यांच्या नादी लागू नका. पण मी तुम्हाला वारंवार आव्हान करत नाही किंवा या बुवांवर मी टीका करत नाही, त्यांचे पुरावे तुमच्यासमोर यासाठी मांडत नाही की या कुठल्याही बुवाचा मला एकही क्षण भीती वाटत नाही. कारण त्यांच्यात ती कुठली शक्तीच नाही. शक्ती कोणात आहे माहिती आहे? जे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे, शक्ती आहे त्यांच्याकडे जाणाऱ्या भक्तांमध्ये. ते भक्त समोरच्या हरामखोर बुवाला साक्षात परमेश्वर मानून तन-मन धनानं त्याची सेवा करत असतात. आणि त्या सेवेतून जो खऱ्या अर्थानं परमेश्वर आहे तो त्यांच्यात ती ताकद ओतत असतो. आणि त्या ताकदीची, त्या भक्तांच्या ताकदीची मला खूप भीती वाटते. कारण त्या भक्तांच्या देवावर जर मी चढलो, त्यांची टीका केली, त्यांना मी त्यांची लफडी बाहेर काढली, तर ते काहीही करू शकणार नाहीत. कायद्याच्या कसट्यात सुद्धा मला ओढू शकणार नाही. इतके ते चोर, भामटे, लोख्य, लफंगे आहेत. पण मला भीती वाटते प्रामाणिक भक्तांची. त्यांचे जे शाप असतात ते अतिशय जहरीले असतात. आणि मला अनेकदा तो अनुभव आला. जेव्हा केव्हा मी या हरामखोर बुवाबाजीवर उतरलो तेव्हा ते काय करू शकतात, माझ्याशी इंटेलेक्च्युअली चर्चा पण करू शकत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे जेव्हा मी त्याचा साक्षीदार उद्धव ठाकरेंचा PRO हर्षल प्रधान आहे की नाणीच्या नरेंद्रला तो संपला होता, तो पुढल्या तासाभरात संपणार होता. नरेंद्र दाभोळकरनी एवढं कैचित त्याला सोडलं होतं, पकडलं होतं. हर्षल त्याचा साक्षीदार आहे. मलाच का कोण जाणे दया आली आणि मी नरेंद्र दाभोळकर समोर असताना या नाणीच्या नरेंद्रला वाचवलं.
संकटातून बाहेर काढलं. असे कितीतरी नेते, अधिकारी, बुवा ज्यांना मी वेळोवेळी संकटातून बाहेर काढतो. या कानाचं त्या कानाला सांगत नाही, त्याला बाहेर काढलं. पुन्हा त्याचं थोबाडही बघितलं नाही. वाटेल तसे तेवढे पैसे मला त्याच्याकडनं वसूल करता आले असते. मी चहा पण त्याच्याकडनं घेतला नाही. फक्त मी त्याला त्या दिवशी सांगितलं की ज्या तुझ्या चुकीच्या मुद्द्यांवर तुला आज नरेंद्र दाभोळकरांनी अडचणीत पकडला आहे, त्या चुका करू नको. कुठल्याही शब्दात अडकू नकोस. त्याऐवजी पॉझिटिव्ह मार्गानं कुठल्याही अपेक्षा न ठेवता तू फक्त ज्ञानाचं भांडार त्या भक्तांसमोर ठेव, तरीही तुला खूप पैसे मिळतील. अर्थात त्यानंतर तो काय करतो, काय नाही, कुठले धंदे करतो, त्याची संपत्ती कशी वाढते, मला काही घेणं देणं नाही. पण स्वतःला शंकराचार्यांचा अवतार समजतो आणि या आपल्या राज्यातले माणसं त्याला शंकराचार्य म्हणून उचलून धरतात. मी त्याच्याशी एक अर्धा तास चर्चा केली. त्याला जे जमलं नाही ते मी एका क्षणात केलं आणि त्या दाभोळकरांच्या संकटातून मी त्याला भर सभेमध्ये चौकात त्याला साऱ्यांच्या साक्षीनं, तेव्हा त्यावेळेचे जिल्हाधिकारी पण तिथे हजर होते, मी त्याला बाहेर काढला. आणि तो शंकराचार्य कुठलीही बुद्धी नाही, कुठलंही ज्ञान नाही, कुठलंही तपस्या नाही, कुठलीही इंटेलेक्च्युअल लेव्हल नाही, कुठल्याही प्रकारचा इतिहास नाही, अभ्यास नाही. त्या माणसाला तुम्ही शंकराचार्य म्हणा. मला काही घेणं देणं नाही, कारण मला त्याच्या भक्तांचे शाप माझ्या घरात नकोत. तेच अनिरुद्ध बापूंचं अमोल वाघमारे नावाचा एक पत्रकार, त्यानं एवढं सुंदर हुबेहूब त्या अनिरुद्ध बापूंचं वर्णन केलेलं आहे. तो अख्खा लेख जर तुम्हाला मी वाचून दाखवला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तोंडाचा आव असाल. अनिरुद्ध बापू क्षणार्धात तुमच्या मनातून उतरेल. पण मला ते पुन्हा पाप करायचं नाही. त्या दाभोळकरांपेक्षा या बापूंच्या भक्तांची संख्या अगणित आहे. त्या भक्तांना मी खूप घाबरतो. तो अमोल वाघमारे काय लिहितो माहिती आहे? इतकं परफेक्ट त्यांनी सगळं त्यांचा अभ्यास केला. तो एका ठिकाणी एका मॅगझिनमध्ये त्यांनी लिहिलेला आहे आणि तो तेच म्हणतो. एकदा अनिरुद्ध बापूंच्या दरबारातले त्यांच्या पत्नीच्या तो कोणीतरी सुचित नावाचा भामटा आहे, त्याचे दर्शन पार पडले की मग हाती पडणाऱ्या प्रसादासह भक्तांनी खाली उतरायचं. म्हणजे वरच्या माळ्यावर काहीतरी बापू भेटतात आणि मग तिथून भक्त खाली उतरतो. बाहेर पडताना मग सुरू होतं बाजार. उजव्या बाजूला बापूंचा उदो उदो करणारं साहित्य, मंत्रांचे स्टिकर्स, बापू आणि नंदामाईवरच्या पोथ्या, बापू चालीसा, खिशात लावायच्या पेनपासून तर हातात घालायच्या कड्यापर्यंत बापूंच्या प्रतिमेचे अंकन झालेले कितीतरी साहित्य इथे पैशाने विकत घेता येते. आणि घरात लावायला, गाडीत ठेवायला, खिशात बाळगायला वेगवेगळ्या आकारातली बापूंची चित्रही इथे भल्या मोठ्या संख्येत उपलब्ध आहे. अर्थातच विकत मिळतात. शिवाय बापूंचं गुणगान गाणारी आरती, भजनं, कवच, बापूच काय नंदामाई आणि तो त्यांचा बंधू, त्यांच्यासुद्धा नावानं आरत्या, मंत्र, अस्त्र अन भजनं उपलब्ध आहे. भगवंताच्या एका भव्य रंगीत छायाचित्रात पायाशी बसलेले बापूंचे कृष्णधवल चित्र याच परिसरात डाव्या बाजूला बघायला मिळते. अर्थात लेख फार मोठा आहे. थोडक्यात काय तर ज्यांना आपला खिसा गहाण ठेवायचा आहे ते तिथे जातात आणि लुटल्या जातात. अर्थात सारेच बापू, या साऱ्यांचा बाप तो अशोक खरा, जो साऱ्यांना लुटतो, लुबाडतो. जे भक्त त्याला भेटायला जातात त्यांच्या बायकांवर चढतो. याच्यापेक्षा आणखी काय दुर्दैव.
म्हणजे नवऱ्याच्या साक्षीनं खानदानी मोठमोठ्या घरातले जे भक्त आहेत त्यांच्या बायकांची इज्जत आतमध्ये लुटल्या जाते. केसरकर चतुर होता. त्यानं त्यांच्या त्या गोव्यातल्या बायकोला किंवा जेथे त्यांचं घर आहे त्या ओरस की कुठेतरी तिथल्या बायकोला कधी नेलं का? नाही. अर्थात जाऊ द्या, आपल्याला केसरकरांच्या बायका, त्यांच्या मैत्रिणी, या सगळा हा विषय इथे काढायचा नाही. मी पुन्हा कधीतरी काढेल, कारण त्याला ते ठाऊक होतं. पण आपल्या बायकांची इज्जत उतरवणारे असे सारेच अशोक खरात. एखादा अनिरुद्ध बापू चारित्र्याच्या बाबतीमध्ये थोडासा दूर असेल, पण तुमच्या साक्षीनं सिगारेट ओढतो. काय सिगारेट ओढणारा देव, म्हणजे तो किती चतुर. हाच तो हर्षल प्रधान, उद्धवचा OSD की काय PRO, त्याच्या घराशेजारीच परळला अनिरुद्ध बापूंचा दवाखाना होता. बुद्धिमान डॉक्टर होता, खूप प्रॅक्टिस चालायची. पण त्याला लक्षात आलं की ही प्रॅक्टिस जर आपण बुवा झालो तर ती 1 तासाची असेल, म्हणजे त्यापेक्षा कितीतरी कोट्यवधी पटींनी बापूंचं त्यानंतर उत्पन्न वाढलं. जाऊ द्या, मला बापूंच्या भक्तांची माफी मागायची. नरेंद्र महाराज, भय्यू महाराज, तो अशोक खरात, त्याचे ते भक्त महान आहेत. हे तद्दन क्षुल्लक माणसं आहेत. यांची इंटेलेक्च्युअल लेवलसुद्धा 0 आहे. म्हणजे अनिरुद्ध बापू ठीक आहे, डॉक्टर म्हणून बुद्धिमान असेल, पण एकंदर परमेश्वर चिंतन कथन किंवा त्या बाबतीत ज्या काय आपल्या भक्तांना नेमके दृष्टांत द्यायचे असतात, सांगायचं असतं, त्या बाबतीत 0 आहे हो. या पद्धतीच्या लोकांच्या पाठीशी लागू नका. जे आपलं ज्ञान विकतात ते कधीच तुमचे नसतात. आपण सारेच धडपडणारे, अनेक चिंता आपल्याला असतात, संकट असतात. घरात एखादी व्यक्ती अंथरुणाला खिळलेली असते, नोकऱ्यांची चिंता असते, मुलींचे लग्न होत नाहीत, घरातले काही सदस्य व्यसनाधीन असतात, व्यवसायामध्ये यश येत नाही, नोकरी गेलेली असते, नोकरी मिळत नाही. अशा कितीतरी चिंता तुम्हा आम्हा सर्वांना सतावत असतात. बरं, कोणाला सांगायला गेलं, जवळच्या माणसांना सांगायला गेलं तर ते रडून ऐकतात आणि तुमची पाठ वळत नाही तर इतरांना हसून सांगतात. म्हणजे मदत राहिली दूर, सहकार्य राहिलं दूर, उलट त्यातून आपली बदनामी होते. आणि त्यातूनच मग शेवटी आठवतात ते बुवा बाबा. मग तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य या बुवा बाबांकडे आकर्षित होतात आणि लुटल्या जातात. म्हणजे मी पत्रकारितेमध्ये मुंबईत जेव्हा आलो, पत्रकारिता तर माझी 80 साली सुरू झाली, पण 87 साली मी जेव्हा मुंबईत आलो, पहिल्या 1-2 अंकामध्येच माझ्यावर एका जोशी नावाच्या भविष्यकारानं बदनामीचा खटला दाखल केला. काय तर तो गायत्री मंत्राच्या साहाय्यानं भक्तांच्या समस्या दूर करतो अशी जाहिरात करायचा आणि त्याच्यावर कोट्यावधी रुपये मिळवायचा. मी ते सारं बाहेर काढल्यानंतर त्यांना माझ्यावर केस दाखल केली. कोर्टात केस उभी राहिली, मी वकील लावला नाही. आणि मग मी न्यायाधीशांना तेच सांगितलं की न्यायाधीश महाराज, मी स्वतः गायत्री मंत्राचा उपासक आहे, मी ब्राह्मण आहे. ज्या दिवशी माझी मौंज झाली त्या दिवशीपासून आजपर्यंत मी जो गायत्री मंत्राचा जप केल्याशिवाय काही खात नाही, तोंडात पाणी घेत नाही. गायत्री मंत्र हा आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आहे. उद्या अमुक एखाद्याला संकट आहे, त्याचं लग्न होत नाही म्हणून हा जोशी जर त्याच्यासाठी गायत्री मंत्राचा जप करत असेल तो त्याला फसवतोय, लुबाडतोय. न्यायाधीशांना ते पटलं. ते बौद्ध होते, पण त्यांना त्यातलं महत्त्व कळलं. त्यांनी मला का क्षणात निर्दोष सोडला आणि उलट
त्याला झापलं. मित्रांनो, याच पद्धतीचे अनेक प्रकार घडत असतात. शांत राहा. आपले देवदेवता खूप बलवान आहेत. त्यांच्या मार्गात जा, चुका करू नका. तूर्त एवढंच. नमस्कार.